नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या स्वामीमय शुभेच्छा. तर बघा, तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आज व्हिडिओची सुरुवात जी आहे ती आपल्या स्वामींच्या अभिषेकाने होणार आहे. तर तुम्ही म्हणसाल ह्या दोन मूर्ती कुठल्या आहेत? तर ह्या दोन मूर्ती ज्या आहेत ही जी आहे ती आमच्या गाडीतली मूर्ती आहे. तर आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे मूर्ती गाडीतली काढून आणली. म्हटलं मूर्तीची पंचोपचार पूजा, अभिषेक वगैरे करून मग पूजा परत गाडीमध्ये मूर्ती स्थापन करायची. आणि ही जी मूर्ती आहे ती ही आपल्या देवघरामधली आहे. तर आज सुंदर अशी आपल्या स्वामींची पूजा मी इथं चौरंगावर मांडणार आहे. तर चौरंगावर सर्वप्रथम पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे आणि ही सर्व पूजेची तयारी केलेली आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं जे लागणारं आहे ते आपल्याला पंचामृत लागणार आहे. तर दही, दूध, मध, साखर आणि तूप, तर असं हे पंचामृत तयार केलेलं आहे. तर दोन्ही मूर्त्यांवरती अभिषेक. तर आज कशाने अभिषेक करावा? तर आज खूप साऱ्या कशानेही अभिषेक करतात. तर बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आंब्याच्या रसाने अभिषेक करतात स्वामींवरती, उसाच्या रसाने अभिषेक करतात, फुलांनी, दुधाने, दह्याने, तूप, मध, साखर सर्व काही. आज स्वामींना जेवढं आपण करू तेवढं कमीच आहे, कारण स्वामींचा आज प्रकट दिन आहे. तर आज स्वामींचा आपल्या वाढदिवस आहे. तर त्याच्यानिमित्त बघा, आता सुंदर अशी मी पूजा करणार आहे. वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ खरंच न स्किप करता शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करायचं आहे, इतरांसोबत शेअर करायचं आहे. आणि जर कोणी नवीन असेल चॅनलवरती, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला, तर आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता स्वामींची सर्वप्रथम स्वामींची ह्या मूर्तीची म्हणजे पूजा करून घेते, कारण ही मूर्ती गाडीमध्ये ठेवायची आहे, त्यांना जायचं आहे बाहेर. तर सर्वात अगोदर ह्या मूर्तीवर अभिषेक करून मूर्ती त्यांना गाडीत स्थापन करायला लावते. आणि हे बघा, सुंदर सुंदर असे मी स्वामींना वस्त्र शिवलेले आहेत. तर हे बघा, हे लोड मी पाठीमागं व्हिडिओमध्ये दाखवलेच होते. तर हे अशा प्रकारचे शॉल आहेत, ही मी स्वतः घरी शिवलेले आहेत. तर हे बघा, असे खूप सारे असे वस्त्र शिवलेले आहेत स्वामींना. तर हे वस्त्र, ह्यातले आज वस्त्र घालणार आहे दोन्ही मूर्त्यांना. तर बघा, चला, तर आता आपल्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घेऊया. सर्वप्रथम ह्या मूर्तीवरती अभिषेक करते. सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा, त्याच्यानंतर पंचामृताने, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्याने कशाने अभिषेक करायचा त्याने सुद्धा करू शकता. तर सर्वात अगोदर आपल्या ह्या मूर्तीवरती मी अभिषेक करून घेते, त्याच्यानंतर आपल्या स्वामींच्या ह्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. तर बघा, फुलं वगैरे फुलांनी सुद्धा करतात बरं का. तर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करून घेते. तर इथं स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आणि ह्या मूर्तीवरती अभिषेक करून घेते. तर बघा, मूर्तीवरती अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला मी जवळून अभिषेक दाखवते, कारण लांबनं एवढं क्लिअर दिसत नाही. उधळा गुलाल, वाजवा नगारे, त्रिलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवऱ्यांचा तूच स्वामी. अशक्यही सारे करतील स्वामी, एका क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. चला, तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची छोटीशी कहाणी आहे ती सांगते. बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल.
तरीही मी आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ती कहाणी तुमच्याशी शेअर करते. तर बघा, 1457च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापुरातून निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर ते शैलयात्रे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपस्या केली. ह्या काळामध्ये मुंग्या त्यांच्यावर वारूळ करून निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या कर्दळी वनात लाकडे तोडण्यासाठी आला होता. लाकूड तोडत असताना हातातली कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. तर ही स्वामींची एक लीलाच म्हणावी की त्या उद्धवाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच म्हणजे आपले श्री स्वामी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला खूप दुःख झाले, भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेले महाराजांनी उद्धवाला अभय आशीर्वाद देऊन ते तेथून गंगा तीरावर प्रयाग केले. गंगा तीरावर भ्रमण करताना ते कोलकात्यास गेले व तिथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपुरास आले. मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात सर्व विश्वाला असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले आणि इसवी सन 1858 मध्ये स्वामींनी अनेकांना कार्य करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. परंतु प्रत्यक्षात स्वामी आजसुद्धा आहेत. आज म्हणजे 2023 मध्ये सुद्धा आहेत. ते कसे म्हणाल तुम्ही? भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्य करीत आहेत व अनंत काळपर्यंत कार्य करत राहतील. श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप असा तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या ज्या दृष्टीने पाहिले त्या त्या स्वरूपात स्वामींनी दर्शन दिले. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात दर्शन दिले, तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या रूपात दर्शन दिले, तर कोणाला भवानी मातेच्या रूपात दर्शन दिले. भक्ताच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या. अनन्यभावे भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालवण्यासोबतच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभयवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे. तर बघा, पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बघा, ही होती थोडीशी मला माहिती असलेली कहाणी. मला माहिती होती ती मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवली. कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या स्वामींची पंचोपचार पूजा अभिषेक सगळं झालेलं आहे. आता करायची आहे आरती आणि नैवेद्यसुद्धा राहिलेला आहे. तर नैवेद्याचं आरती आता सध्या थोडासा नैवेद्य दाखवलेला आहे स्वामींना दूध साखरेचा. त्याच्यानंतर जो नैवेद्य मी बनवलेला आहे तो नैवेद्य स्वामींना दाखवणार आहे. तर आता करून घेते आरती स्वामींची.
पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव ते खेळे तव भाळी, स्वामी खेळे तव भाळी. पुनव हासते प्रसन्नतेचे मुखचंद्राच्या वरी, लाजविती रवते जाला तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओटी, स्वामी सदैव या ओटी. श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझेच जगजयटी, अगाध महिमा अगाध आहे तो स्वामी तव शक्ती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. धर्माचरण पावन व्हावे सदा असो सन्मती, स्वामी सदा असो सन्मती. सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजूनी ही यष्टी, सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अहंपणाचा लोभ करुणी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा. पावन करुणी घ्यावे मजला तेजोमय भास्करा, अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती, स्वामी न्यावे मज संगती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आता करून घेते स्वामींना आपल्या मुजरा. तर बघा मैत्रिणींनो, आज आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन, आपली 21 दिवसाच्या सेवेचा आजचा शेवटचा दिवस. तर पूजा वगैरे सर्व संपन्न झालेली आहे आणि आता फक्त राहिलेली आहे पोथी वाचायची. आजचा लास्ट दिवस आणि पोथी वाचायची आणि नैवेद्य. तर आता सध्या सकाळी दूध साखरेचा नैवेद्य तिकडं अधिष्ठानाला पण आणि इथं पण दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता जो नैवेद्य मी बनवणार आहे तर तो नैवेद्य स्वामींना दाखवणार आहे आणि पोथी वाचायची आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्याच्यामुळं बघू म्हणजे 2-3 व्हिडिओ येतील आता, कारण एका व्हिडिओमध्ये ही पूजा, एका व्हिडिओमध्ये ती पूजा आणि नैवेद्य आणि जो आपला स्वामींचं जे पोथी वाचलेलं हे सर्व एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ हो बरं का, सर्व व्हिडिओ आपले पहा आणि आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आणि आजची स्वामींची पूजा ही कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. कशी केलेली आहे, काय केलेलं आहे ते सर्व. पूजा आपली साधी सिंपलच मांडलेली आहे ती, कारण जागेअभावी थोडंसं हे होतं. आणि रांगोळी वगैरे बघा पूर्ण झालेलं आहे काढून, सर्वत्र अशी फुलांची छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि ही फरशी अशी असल्यामुळे ह्याच्यात मी जास्त करून पांढरीच रांगोळी काढते, कारण ह्याच्यावर डिझाईन कलरची रांगोळी चांगली दिसत नाही.
तर आजचा पूर्ण व्हिडिओ हा तुमच्याशी शेअर केलेला आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त. तर आता दाखवायचं जो नैवेद्य आणि पोती. तर आजच्या व्हिडिओला इथंच एंड करते आणि दुसरा एक म्हणजे 2-3 व्हिडिओ येणार आहेत. तर आता कुठल्या व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पाहिल्यावरच कळेल.